उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेला आजपासून सुरुवात होतीये। नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरीमधून या यात्रेला प्रारंभ होतोय। राज्यभरातून ही जनसन्मान यात्रा निघणार आहे आणि या यात्रेमध्ये राष्ट्रवादीचे सर्व नेते सहभागी होणार आहेत। सकाळी 10 वाजल्यापासून या यात्रेला सुरुवात होईल। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून मोर्चे बांधणीला ही सुरुवात झाल्याचं दिसून येतंय। तर योगेश खरे आमचे प्रतिनिधी नाशिकमधून आपल्याबरोबर जोडले गेले, जाणून घेऊया काय नेमकं वातावरण सध्या नाशिकमध्ये राष्ट्रवादीच्या गोटामध्ये। योगेश, आजपासून जनसन्मान यात्रेला सुरुवात होती आहे, अजित पवार गटाची यात्रा आहे, काय नेमकं नाशिकमध्ये वातावरण दिसतंय? खरंय, आजपासून या जनसन्मान यात्रेला नाशिकमधून सुरुवात होते। शेतकऱ्यांच्या जिल्हा असलेल्या नाशिकमधून ही सुरुवात केली जाते। आपण बघू शकतो संपूर्ण गुलाबी रंगाची जी काही गाड्या आहेत या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत। लक्झरी वाहनं जी आहेत ही गुलाबी रंगाची आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। यावर छगन भुजबळ, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांची मोठी छायाचित्र या ठिकाणी लावण्यात आलेली आहे आणि घोषवाक्य आपण बघू शकतो, दादाचा वादा, लाभ आणि बळ अशा स्लोगनने या सर्व गाड्यांवर आपलं गुलाबी रंगामध्ये आणि पिवळ्या कॉम्बिनेशनमध्ये या ठिकाणी चित्र करण्यात आलं आहे। संपूर्ण गाडी ही लाल आहे। याच गाडीमध्ये सगळे जे काही नेते असतील ते सोबत बसतील अजित पवारांच्या आणि ही यात्रा नाशिकमधून आज दिंडोरीकडे रवाना होईल। खऱ्या अर्थानं दिंडोरी हा शेतकऱ्यांचा जिल्हा आहे। कांद्याचा मोठा प्रश्न या परिसरामध्ये होता आणि त्यामुळे या परिसरातूनच अजित पवार ही यात्रा सुरू करतायत। शरद पवारांचा बालेकिल्ला या यात्रेला शरद पवारांचा बालेकिल्ल्यातून ही यात्रा सुरू होते असं म्हणायला हरकत नाही, कारण की शरद पवारांची अगदी जुनी जाणती सर्व मंडळी या ठिकाणी आहेत। आणि इतकंच नाही तर भगरे खासदार जे निवडून आलेत, भास्कर भगरे, हे याच परिसरातून निवडून आले आहेत भाजपला फाईट करून। त्यामुळे अजित पवारांनी आपली जी संघटना आहे ती स्ट्रॉंग करण्यासाठी इथून ही सुरुवात केलेली आहे। आपण बघू शकतो की अनेक वाहनं यामध्ये आहेत, 2 लक्झरी आहेत, छोट्या मोठ्या गाड्या गुलाबी रंगामध्ये आहेत। पोलिसांचा ताफा या ठिकाणी तैनात झाला आहे। थोड्याच वेळात अजित पवार आपल्या 6 ते 7 मंत्र्यांसह, ज्यामध्ये छगन भुजबळ असतील, सुनील तटकरे असतील, सर्व मंत्रीगण यामध्ये त्यांच्या सोबत असतील। थोड्याच वेळात ते ओझर एअरपोर्टवर पोहोचतील आणि इथून गुलाबी रंगाच्या या गाडीमध्ये, गुलाबी रंग संगतीमध्ये खऱ्या अर्थानं या जनसन्मान यात्रेला सुरुवात होईल असं म्हणायला हरकत नाही। अगदी योगेश, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी आणि आपल्याकडून या संदर्भातली माहिती वेळोवेळी जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। योगेश खरे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।